डीपीडीसीचा निधी आहे निधी परत आमचे शिवसैनिक यांची चर्चा किंवा आमचे नेते सगळे जे जिल्ह्याचे कार्यकर्ते यांच्या म्हणण्यानुसारही आपण प्रेस आयोजित केलेली आहे. माझ्या सर्व जिल्हा प्रमुखाशी चर्चा झालेली आहे. सर्व जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी यांच्यावरही चर्चा झालेली आहे. अशा पद्धतीनं माझ्या माहितीनं अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये आपल्या जिल्ह्याचं एकच उदाहरण असेल की डीपीडीसीचा जो जनसुविधा आरोग्य शिक्षण खात्यावर जे जिल्हा स्तरावर जे बजेट दिलेलं असतं ते बजेट पहिल्यांदा आज रद्द झालं आहे का आम्हाला माहीत नाही, परंतु सध्या तरी त्याला स्थगिती आली. खरं तर अशा घटना होणं एकतर भारतामध्ये 3 नंबर आकांक्षित जिल्हा म्हणून या धाराशिव जिल्ह्याचं नाव आहे आणि अशा जिल्ह्यामध्ये खरं तर अशा पद्धतीनं जो डीपीडीसीचा निधी आहे तो परत जाणं किंवा त्यांना थांबवणं मार्च संपल्यानंतर हे माझ्या मनाला पटत नाही. आणि कुठलेही बाळासाहेब ठाकरे आता डीपीडीसीचा निवड झाली त्या दिवसापासून या पद्धतीचं षडयंत्र या जिल्ह्यातला शिवसैनिक गप्प बसणार नाही याची काळजी त्यांनी घ्यावी. कारण आपणाला सर्वांना माहिती आहे की आपणाबरोबर सर्व तुम्हाला माहिती आहे त्या माणसानं सगळं खुलं डीपीडीसी सुद्धा जे काही आर्थिक बजेट होतं ते सगळ्या आमदाराला घेऊन सगळ्या कार्यकर्त्याला घेऊन सर्व पदाधिकाऱ्याला घेऊन अगदी खुल्या पद्धतीनं तो निधी कसा वाटप करायचा, कुठल्या ह्याला किती महत्त्व दिलं पाहिजे, आरोग्याला किती महत्त्व दिलं पाहिजे, शिक्षणाला किती महत्त्व, या सगळ्या गोष्टी समजावून सांगून सगळ्याला एकत्र घेऊन इव्हन माझ्या माहितीप्रमाणे आपल्याला सगळ्या पत्रकारांसोबत सुद्धा बैठका होऊन झालेल्या. अतिशय प्रामाणिक असलेला पालकमंत्री त्याच्यावर कोणतरी किरकोळ पीए वगैरे हे षडयंत्र आहे. पीए वगैरे असले कुणी सामील नाहीत. ज्याला काय करायचंय पुण्या लोकप्रतिनिधीला त्याने पडद्याआड राहून हे षडयंत्र सुरू केलेलं आहे. त्यांनी एकच ते महायुतीत आहेत, शिवसेना महायुतीतला एक घटक आहे. अजून त्यांना असं वाटत असेल की जिल्ह्यामध्ये 1 नंबरचा आमचा पक्ष आहे आणि आम्हाला याची शिवसेनेची गरज नाही, तर त्यांनी आज मी या ठिकाणी त्यांना इशारा देतो की येणाऱ्या काळामध्ये महायुतीत स्थानिक स्वराज्य संस्था असतील म्हणतो मी काही राज्याचं किंवा याचं लेवलचं मी गोष्ट करत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तुमच्यावर राहायचं का नाही याचं सुद्धा आम्ही ठरवलं. कारण अशा पद्धतीनं घाणेरडे आरोप करून आता आपण पत्रकार बंधूंनी या बाबतीत माझं मत आहे की आपण थोडी त्याची माहिती घेणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं कोणतरी काय मला ते पैसे वसूल केले कुठं काय झाले, आता मला स्वतःला माहिती आहे मी या प्रक्रियेमध्ये आहे. माझ्यासमोर अशी कुठलीही अशी घटना घडलेली नाही की कुणी कुणाला पैसे मागितले आणि या बजेटसाठी अशा गोष्टी घडलेल्या आहेत. आणि असं असताना जर तुम्हाला आमचं पालकमंत्री बदलायचे किंवा काय करायचं आहे असं तुमच्या डोक्यात संकल्पना अगदी पहिल्या दिवशीपासून आहे, त्यांना त्यांच्या पक्षाचा पालकमंत्री पाहिजे. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस विकासरत्न माणूस आहे, त्यांना विकासाची जाण आहे. अशा माणसाला चुकीची माहिती देऊ जर अशा पद्धतीने डीपीडीसी निधी जर रद्द होत असेल किंवा जर त्याला थांबवलं गेलं असेल तर आज या ठिकाणी आपल्या माध्यमातून मी सांगतोय 21 तारखेला कलेक्टर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाची नोटीस आम्ही उद्या देत आहोत सोमवारी. त्याच्यामध्ये हजारो सैनिक असतील. अजून आमचे एक ठरलेलं आहे की लाक्षणिक करायचं का आमरण उपोषण करायचं, पण 21 तारखेला आमचं 21 तारखेपूर्वी या डीपीसीच्या निधी संदर्भात शासनानं निर्णय घेणं गरजेचं आहे. आणि आदरणीय पालकमंत्र्यांच्या विरोधात हे जे काही घटना घडलेल्या आहेत ज्यांनी काय बोललेलं आहे त्या सगळे त्यांनी मागं घेतलं पाहिजे. नाहीतर कुठलाही शिवसैनिक जो की बाळासाहेबांच्या विचाराचा सैनिक आहे तो या आंदोलनामध्ये सहभागी होणार म्हणजे होणार आणि हे आंदोलन यशस्वी करणार. कारण सगळेकडून मला फोन आले तर आपण जिल्ह्याच्या ठिकाणी आपण कागदपत्र जिल्हा संघटना आहे. त्यामुळे या ठिकाणी मी एवढंच सांगतो की पालकमंत्र्यांना अशा पद्धतीनं तुम्हाला पालकमंत्री बदलायचं असेल बदला, तुम्हाला काय करायचं असेल ते करा, पण आरोप ठेवून जर आमच्या शिवसेनेच्या पालकमध्ये आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या विचाराचे आदरणीय बाळासाहेबांच्या विचाराचे शिवसैनिक असलेला पालकमंत्री त्याच्याबद्दल जर अशी घाणेरडी जर कोणी चर्चा करत असेल तर तो कुठलाही शिवसैनिक
सहन करणार नाही आणि आम्ही त्याच्या विरोधात जन आंदोलन उभा करू आज या ठिकाणी तीन पक्ष आहेत आपणाला नाव माहिती आहे. 4 दिवस कुणी रद्द केले, कुणी पेपर गेले, त्यांचं नाव घेऊन नेमकं कुणी रद्द केलं? पवारचा गट आहे, भाजपचा गट आहे. करेक्ट आहे तुम्ही म्हणताय ते. हे खालच्या स्तरावर तर होणारी गोष्ट नाही. एखाद्या कार्यकर्त्याने तक्रार केली म्हणून डीपीचा रद्द होत नसतं. लोकप्रतिनिधी आहेत, महायुतीतले लोकप्रतिनिधी आहेत, आपण समजून घ्या ना. महायुतीमध्ये तानाजी सावंत नाही. फडणवीस साहेबांना कोण बोलू शकते बघा. आणि तुमच्या पेपरला बातम्या आलेल्या आहेत, माझ्या तोंडून नाव घेऊ नका. तुमच्या पेपरला बातम्या आलेल्या, दिग्विजय पाटलांनी नाव दिलं, तिथं पत्र दिलं आणि तो रद्द केला. हे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. तानाजी सावंतांचे म्हणजे हेल्थच्या दृष्टीनं त्यांचा प्रॉब्लेम आहे. आजारी आहे, त्यांचं मध्ये ऑपरेशनही झाले, त्याला विश्रांतीची गरज आहे. पण ते पुण्याला राहतात तेव्हा बऱ्यापैकी मलाही माहिती नाही पुढे काय त्यांची. पण ते डीपीडीसीचा जो निधी होता ती अन्यायकारक प्रमाणात म्हणजे वाटप करण्यात आला. विरोधी पक्ष म्हणजे खासदार आणि विरोधी पक्षात 2 आमदार 10% असं काहीतरी म्हणजे कामाचं वाटप करण्यात आलं होतं. बरोबर आहे. आणि विद्यमान म्हणजे तुमच्या महायुतीमधले समजा 15% आणि एकट्या पालकमंत्र्याला 40% काम असं काहीतरी अन्यायकारक वाटप केल्यामुळे काहीतरी झालं. अजिबात खरं आहे का? तुम्ही ह्या सगळ्या चर्चा आहेत, लक्षात घ्या. चर्चा आहेत, अफवा आहेत. हे जो क्रायटेरिया आता डीपीडीसीच्या निधीचा हा वरिष्ठ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी ठरवून दिला आहे. जरी तो विरोधी पक्षाचा लोकप्रतिनिधी असेल तर त्याच्या मतदारसंघामध्ये काही विकासाची कामं त्यांना करावी लागतात आणि त्याच्यासाठी त्या विरोधी पक्षासुद्धा टक्केवारी कमी जास्त असेल त्याला 10% 12% निधी द्यायचं ठरलेलं आहे. आणि जे सत्तेतले लोकप्रतिनिधी आहेत त्याला 3-4% जास्त असेल. आणि पालकमंत्र्याचाच पूर्ण हक्क आहे ना, त्याला 40% नाहीतरी पालकमंत्र्याची इथं मतदारसंघ नाही ही लक्षात घ्या तुम्ही. 60% पालकमंत्र्याला असं कसं म्हणता येईल? 60% म्हणजे काही जिल्हा प्रमुख आहेत, काही लोकप्रतिनिधी आहेत, काही पदाधिकारी आहेत, ह्यांना 2% 5% त्यांना द्यावा लागतो निधी. त्या हिशोबाने त्यांनी तो निधी ठेवलेला असेल 60% 50%. पण निधी अगदी जे ठरलेला आहे वरिष्ठ पातळीवर त्या पद्धतीने निधी वाटप केले. पालकमंत्र्याचा काही निधी खासदारला दिलेला आहे का? दिलाय ना. लोकप्रतिनिधी आहे खासदार, द्यावाच लागते नियमानं. बरं आज नाशिक चाललंय की आपल्या महायुतीमधले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी त्यांचा मतदारसंघ सोडून इतर मतदारसंघासाठी पण काही निधी मागितल्यामुळं काही तर बिनसले असं चर्चा चालू आहे. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. आम्ही याच्यावर बोलणार होतो. काय झालं आजकाल माहिती आहे का की प्रत्येकाला वाटायला लागले कुठल्या लोकप्रतिनिधी जिल्ह्यामध्ये मी नंबर 1 आहे. मग आता महायुतीतल्या एखाद्या नेत्याला लोकप्रतिनिधी म्हणते की जिल्ह्याची अजित पवार राष्ट्रवादी गट, शिवसेना, शिंदेसाहेब गट, स्वतःचा भाजप या तिन्ही पक्षाचे नेतृत्व मी करावं. या तिन्ही पक्ष माझ्या अंडरमध्ये चालावे आणि मी नंबर 1 असावा. तसंच महाविकास आघाडीमध्ये सुद्धा वाटते की मी जिल्ह्याचा खासदार आहे, मी जिल्ह्याचं नेतृत्व करतोय. मग माझ्यावर राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा हे असेल तर ती मी नंबर 1 आहे. या नंबर 1च्या वादामध्ये खरं तर ही जिल्ह्याचं नुकसान व्हायला लागेल. नंबर 1 कोण आणि नंबर 1च्या नेतृत्वाखाली सगळं चालावं, बाकीच्यांनी त्याला जसं म्हणत तसं ऐकावं. मग तुम्ही म्हणजे सांगितला प्रश्न विचारला तो की माझा कळंब धाराशिव मतदारसंघामध्ये मी माझा हक्क आहे, तुळजापूरमध्ये माझा हक्क आहे, उमरग्यात मी सांगितलं तसं व्हावं. हे त्यांचा दोष नाही. काय झालंय आज महायुतीमध्ये लक्षात घ्या की महायुतीमध्ये काही लोक जी नंबर 1चा व्यक्ती म्हणून जिल्ह्यामध्ये महायुतीचा मिरवतोय त्यांनी काही लोक शिवसेनेत पाठवले, काही राष्ट्रवादीत पाठवले, त्यांचे बगलबच्चे आहेत आणि त्या पक्षामध्ये जाऊन तिथलं जे वातावरण आहे त्या पक्षातलं कसं बिघडवायचं आणि मी माझा पक्ष नंबर 1 कसा करायचा. पण हे सगळ्याच्या लक्षात आलेलं आहे. शिवसैनिकाच्या तर पूर्ण लक्षात आलेलं आहे की बाबा काय चाललंय पक्षामध्ये. त्यामुळं आदरणीय पालकमंत्री जे आहेत त्यांच्या संबंधात जो यासली काही अफवा चर्चा उठायले त्या संदर्भात मी त्यांना आज तुमच्या माध्यमातून इशारा देतोय की अशा पद्धतीनं जर तुम्ही पालकमंत्र्यांच्या बाबतीत किंवा आदरणीय आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या बाबतीत जर अशा पद्धतीनं काही चुकीचे तुम्ही स्टेटमेंट दिली किंवा डीपीडीसीचा निधी जर तुम्ही माघारी पाठवला तर
तर या बाबतीत जिल्ह्यामध्ये एक मोठं जनआंदोलन उभा करायचं काम मी जिल्हा संघटक म्हणून आज या ठिकाणी जाहीर करतो. मला एक प्रश्न आहे, पालकमंत्री बदलण्यासाठी काय सुरू आहे का षडयंत्र? म्हणजे तयारी की पालकमंत्री दुसरा पाहिजे तिथं? ज्या दिवशी प्रतापजी सरनाईक यांनी पालकमंत्री म्हणून आपल्या धाराशिव जिल्ह्याचा चार्ज घेतला त्या दिवसापासून ही षडयंत्र चालू आहे. पालकमंत्री आपणाला माहिती आहे, आपण त्यांचे स्टेटमेंट ऐकलेत, आपले पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी बोललेले आहेत. सुरुवात झाली तुळजापूरपासून. तुळजापूरमध्ये ज्या दिवशी की तिथं हे जे ड्रगचं रॅकेट होतं ते रॅकेट म्हणजे उघडावं म्हणून पालकमंत्र्यांनी जो सज्जगदम दिला, त्या सगळे अधिकारी होते पोलीसचे, त्या अधिकाऱ्याला सांगितलं. त्यांनी त्याच्यामध्ये एक वाक्य वापरलं होतं, लक्षात घ्या. त्या वाक्याचा राग तिथल्या लोकप्रतिनिधी झाला. तिथे एक वाक्य असं वापरलं होतं त्यांनी, याच्यामध्ये कोण राजकीय असेल, कोण प्रतिनिधी असेल, कोण पदाधिकारी असेल किंवा कोणी लोकप्रतिनिधी असेल, हा शब्द वापरला होता. त्याला कोणालाही सोडायचं नाही आणि ते म्हणणं बरोबर होतं. त्यांच्या आम्ही मताशी सगळे ठाम होतो की अगदी बरोबर आहे. म्हणजे एवढं मोठं रॅकेट चालतंय म्हणजे छोट्या मोठ्या लोकांचा हात त्याच्यामध्ये नसतो, कारण एवढं सोपं नाही. आज लक्षात घ्या तुम्ही, महाराष्ट्रामध्ये पुणे, मुंबई, नाशिक असे जे मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये आहे, या ठिकाणी अशा पद्धतीचं ड्रग विकणं जाणं, इथली आर्थिक परिस्थिती आहे. हा जिल्हा दुष्काळी जिल्हा आहे. आज उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सुद्धा 1-2 लोक आहेत जे की उस्मानाबाद शहरामध्ये सुद्धा येतात. ही तरुण पिढी नुसती मुलंच नाही, आज महिला मुली सुद्धा त्याच्यामध्ये नाव आलेले आहेत. आपल्याला माहिती आहे 16 महिलांची नाव आले. ते सोपं नाही लक्षात घ्या. जे 1 ग्रॅम 3,500 रुपये किंमत आहे असं समजतं त्या 1 ग्रॅमची, मला सांगा. तर त्या 3,500 रुपयाला आणि वैशिष्ट्य आहे त्या व्यसनाचं, ते जर व्यसन एकदा लागलं किंवा त्याला जर अधीन झाला तर त्याला दुसऱ्या दिवशी ते काय कोकीन काय विषय आहे तुम्हाला माहीत नाही, तर ते जर घेतल्याशिवाय त्याला करमत नाही. शेवटी अक्षरशः तो मृत्यूच्या दाड्यात जायच्या प्रयत्नात असतो. अशा ड्रगच्या ह्याच्यामध्ये आता या ठिकाणी खरं तर संतोष ही अभिनंदन करावं लागतं ना, या सगळ्या गोष्टीचा अगदी बारकाईनं अभ्यास केला आहे. पण त्या दिवशी ही जी वाक्य बोललं गेलं आणि त्या दिवसापासून मला माहिती आहे की काय षडयंत्र चालू आहे. कोण आहे सर नाव लोकप्रतिनिधी तुळजापूरचा कोण आहे? एकच असते. नाही, महाराष्ट्राच्या राजकारणाला आपण बघतो प्रत्येक काही आमदार प्रतिनिधी असतात, पण आपल्या तेच लोकप्रतिनिधी सगळ्या जिल्ह्यात कसं तोड घालतात त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे? एकच प्रतिनिधी किंवा त्या भागात उचलून दुसऱ्या भागात प्रत्येक विषयात आपल्याला मी पहिल्यांदाच सांगितलं की सगळ्या पक्षामध्ये माझी स्वतःची यंत्रणा असावी आणि जिल्ह्यामध्ये 1 नंबर मी असावा. मग तो महायुतीचा नेता असेल किंवा महाविकास आघाडीचा नेता असेल, त्या दोघांनाही असं वाटतंय की जिल्ह्यामध्ये मी 1 नंबर आहे. महायुतीत शिवसेना मीच चालवतो, राष्ट्रवादी पवार मीच गट चालवतो आणि भाजप मी चालवतो. अशा पद्धतीची भूमिका त्यांनी आजपर्यंत ही केलेली आहे. आणि खरं तर तुम्हाला सांगतो, तशी जर परिस्थिती बघितली ती दररोज भाषणं करते ती विकास कामं संदर्भात. यांना मला असं DPDCचा निधी म्हणजे ग्रामीण भागामध्ये अगदी म्हणजे महत्त्वाच्या विषयावर, आरोग्य असेल, शिक्षण, या विषयावर तो निधी वापरला जातो. ह्या निधी थांबवावा कसा किंवा परत पाठवावा कसा, हे जर सगळ्यात वाईट वाटतं. मी खरं तर या भूमिकेत नव्हतो, डायरेक्ट मी आंदोलन करण्याच्या भूमिकेत होतो. पण त्यांना आपण एक 5-7 दिवसाची संधी दिली पाहिजे, म्हणून मी 7 दिवसाची त्यांना मुदत दिली. 7-8 दिवसात तरी झालं नाही तर वेगवेगळ्या माध्यमातून आणि अगदी खालच्या स्तरावरून आम्ही आंदोलन करणार. कुणाच्या विरोधात आंदोलन असणार? सरकारच्या विरोधात का लोकप्रतिनिधीच्या विरोधात? नाही, या DPDCच्या लोकप्रतिनिधीच्या विरोधात, शासनाच्या विरोधात. अहो त्या मला सांगा, शासन म्हणजे कोण? आपले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आहे. त्यांना माहिती आहे की स्थानिक परिस्थिती. तुम्ही चुकीच्या पद्धतीनं त्यांना गाईड करताय. DPDCने ती कुठं थांबवलाय का? महाराष्ट्रात कुठं थांबलाय का? मला सांगा. माझी काय ताकद आहे आणि मी काय करू शकतो? हा जो युगो झालाय ना, हो युगो संपला पाहिजे. लक्षात घ्या तुम्ही. पहिल्यांदा फार मोठा युगो झालाय की मी काही करू शकतो. पालकमंत्र्याला बी अडवू शकतो, मुख्यमंत्र्याला बी अडवू शकतो. ही पद्धत बरोबर नाही आणि याला कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे. याच्यावर विरोधी पक्षाचे सुद्धा लोकप्रतिनिधी बोलायला तयार नाही. तर त्यांनी याविषयी त्यांनी घेतले पाहिजे. DPDC निधी का परत घ्या? ड्रग्सच्या प्रकरणात पालकमंत्री तसे बोलल्यामुळे ही म्हणजे ही उमटलेली आहे का परिणाम? नाही, मी एक उदाहरण सांगितलं. एक घटना अशा अनेक घटना घडलेत की तुम्ही विरोधी पक्ष लोकप्रतिनिधींना तुम्ही निधी दिला का दिला,
असं नाही ना चालत. लोकप्रतिनिधी म्हणलं तर त्या मतदारसंघामध्ये त्याला निधी द्यावाच लागतंय, पण तो क्रायटेरिया ठरलेला आहे वरच्या स्तरावर. मुख्यमंत्री नाही, पण उपमुख्यमंत्री मला असं म्हणायचं आहे की सत्तेतला शिवसेना पक्ष असताना महायुतीच्या मग ही बाब तुम्ही पक्ष नेतृत्वाला सांगून करताय का त्यांच्या परस्पर करताय का समन्वयानं करताय? हे पक्ष नेतृत्वाला सांगा, माझ्या जिल्ह्याचा विषय आहे, माझ्या जिल्ह्यामधला विकास निधी आहे. पक्ष नेत्याला माहीत होईल ना की आमच्या इथलं डिप्युटी, त्याला कसं माहिती होणार की डिप्युटेशन निधी परत गेलाय, थांबवलाय, काय जे झालंय ते. आमच्या डोक्यात एकच आहे की हा विकास निधी तुम्ही तात्काळ डीपीडीसी मधला जे काही कामासाठी दिलेला आहे. तुम्हाला माहिती आहे का, याच्यामध्ये छोटे मोठे गुत्तेदार आहेत, छोट्या मोठ्या लोकांनी कामं घेतली, 10 लाखाची त्यांची कामं आहेत. जिल्ह्यात 3 मला जिल्हा सांगा ना, बऱ्याच लोकांनी हा- आता दुसऱ्या जिल्ह्यात जिल्हा- 3 जिल्हा प्रमुख आहेत शिवसेनेचे, त्यांच्याशी चर्चा झाली तुमच्या माझी झाली ना चर्चा. काय त्याच्यावर त्यांची काय प्रतिक्रिया आहे? प्रेस घ्या म्हणले तुम्ही, आपण आंदोलनामध्ये सगळे सहभागी आहे. बनवले ह्याला असेल शिंदे साहेबांची परवानगी घ्या. जिल्ह्यातले अहो शिंदे साहेबांची परवानगी घेत असतात का पाठक साहेब? तुम्ही प्रश्न कसे विचारला? हा विषय स्थानिकचा, कारण राज्याला स्तरावरचा प्रश्न नाही. सत्ताधारी पक्ष आंदोलन अहो करा. असू द्या ना, सत्ताधारी म्हणजे काय, आम्ही काय विकायचे काय? सत्ताधारी असलं म्हणजे काय? अहो नाही, तरी शिवसेना कधी सत्तेची केली नाही किंवा सत्तेत नव्हती बी, विरोधात आम्हाला पालकमंत्र्यांचं तर विरोधात आहे का सहमती याला? हा? पालकमंत्र्यांचं दाखवले का नाही नाही, पालकमंत्र्याला आम्ही हा विचारायचा संबंध नाही ना. आमच्या पक्षाचा पालकमंत्री आहे, आणि जर आमच्या पक्षाच्या पालकमंत्र्याची बदनामी कोण करत असेल तर शिवसैनिक थांबणार नाही. लक्षात घेतो, पालकमंत्र्याला विचारायची काय गरज आहे? आम्ही या स्थानिकला राहतो, आम्ही शिवसैनिक आहोत, आणि स्थानिकला अशा पद्धतीनं जर आमच्या शिवसेनेच्या पालकमंत्र्यावर असे आरोप केले जात असतील तर आम्ही थांबणार ना. विचारणा होईल उद्या, झाल्यावर बघू विचारणा करू झाल्यावर. आणि जर नाही तुम्हाला असं म्हणायचं का पी वगैरे कुणी टक्केवारी देत नाही, फक्त पालकमंत्र्यांना बदनाम करण्यासाठी षडयंत्रच आहे. मी पहिले हे चर्चा आहे त्या खाली, आणि ह्यानं त्याला म्हणायचं, त्याने ह्याला म्हणायचं, ह्याच्यामध्ये हे चर्चा झालेली आहे. मला 100% माहिती आहे, असं जर कोणी दाखवलं मी एवढे पैसे ह्याला दिले किंवा मी एवढे घेतले तर मग मी हे तुमच्या गोष्टी सगळ्या मान्य करतो. त्यानं फोनवर त्याला बोलला, त्याला 5% द्यावे लागते आणि ते तेवढे जमा करा. त्यानं पुढच्याला म्हणायचं की कोण वैश्री काय नाव त्यांचं एक आता वसेकर साहेबाचं नाव घ्यायचं की वसेकर साहेबाला 5% द्यावे लागते. हे सगळं खालच्या खाली चालू. मी पालकमंत्र्यांना स्वतः जबाबदारीपूर्वक सांगतोय, मी पालकमंत्र्यांना असं स्वतः विचारलं की साहेब अशा गोष्टी चर्चा चालू आहे, पण अजिबात नाव आपण शिवसैनिक आहोत आणि असल्या कोण भानगडी करतोय त्याला सांगा. माझे आमदार असं नाव आलं याच्यामध्ये. नाही अण्णा कोण आहे? काम वाटपत नाही, तुम्ही सांगायचं आम्हाला काम. माझे आमदार 2-3 आहेत, जसं मला पक्षाचे माझे आमदार. तुम्ही सांगा मला कोण आहे माझे पक्षाचे माझे आमदार? आमदार. आमच्या पक्षाचे माझे आमदार कोण आहेत? आम्हाला सांगा, कोण आहे नेमकं काय? तुमच्या पक्षाचे माझे आमदार एकच आहेत की? नाही, नाही, असं आहे. एक लक्षात घ्या. बरं, निधीमध्ये खऱ्या शिवसैनिकांना अन्याय बी झाला असा बी चर्चा आहे लोकांत. आहे ना. खऱ्या शिवसैनिकांना मिळाला तर निधी ते आणला. असू शकते, त्याला मी मान्य करतो. खरे जे सैनिक आहे ते, कारण सांगतो तुम्हाला, खरा तर इथं निधी मागच्या जो वाटप झालेला आहे तो निधीच कमी आहे. गेल्या वर्षी 268 कोटी म्हणजे नगण्य निधी आहे. त्याला प्रेफरन्स देऊन कुठल्या महत्वाची कामं आहेत, कुठल्या याला दिले पाहिजेत पैसे, याचा अभ्यास करून सगळ्याची चर्चा करून हा निधी वाटप केलेला आहे. ही पण शिवसैनिकापेक्षा इतरांना जास्त निधी मिळाला आहे, अशी खतखत आहे लोकांतून खाली. शिवसैनिक म्हणजे लोकप्रतिनिधी का कार्यकर्ते जे खाल्ले गुत्तेदार कार्यकर्ते आहेत त्यांनी कमी निधी मिळाला आहे आणि इतरांना जास्त मिळाला आहे, अशी खतखत आहे खाली लोकांची. नुसत्या शिवसैनिकाला निधी देता येत नाही हो. पालकमंत्री म्हणजे पूर्ण जिल्ह्यातले जेवढे पक्ष आहेत किंवा लोकप्रतिनिधी आहेत. एक मिनिट, काय झालंय, ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना 30% मिळालं काम, बरोबर आहे का? 10% कोण प्रमाण, सांगितलं? 10% प्रमाण. अशी चर्चा 2 आमदार 10% आणि राणा पाटलाला 20% कामं मिळाले आणि पालकमंत्र्याला 40% कामं मिळाले. असे 100% कामाचं वाटप झाले. एकत्र करायला लागला विषय कसा आहे की उमरगा मतदारसंघ, त्याने जी सांगितलं आलं लक्षात त्यांचं बरोबर. उमरगा मतदारसंघ वेगळा आहे, तिथला जे लोकप्रतिनिधी त्याला 10% मिळणारच ना. ही तर कैलास पाटील आहेत, त्या कैलास पाटलाला मिळाले आणि जिल्ह्याचं ओमराजेंना मग 30% जाणारच ना. लोकप्रतिनिधीवर अवलंबून आहे ते. हा, आता यांचं जी म्हणणं आहे ना ते रास्त आहे की खरे जे सैनिक आहेत शिंदे साहेबांच्या, आता आमचा लोकप्रतिनिधी
सावंत साहेब एकच आहे जिल्ह्यामध्ये आजच्या पोझिशनला. आमचे पण चौगुले नाही माझी आमदार म्हणून त्यांना निधी मिळाला 20% मिळाला तर 5-10% फरक पडणारच आहे त्याच्यामुळे. आणि डायरेक्ट काही पदाधिकारी समजा आता आम्ही काही सांगितलं होतं इथलं चिलवडीचा विषय आहे असा विषय आहे आम्हालाही मिळालेलेच आहे ना. कमी जास्त असेल 1-2 कोटी रुपये असतील पण दिलेले आहेत लोक. पण भाजपच्या नेत्याचं असं म्हणणं आहे की पालकमंत्री नवीन आहेत त्यांना माहित नाही कुणाला कामं द्यायची आणि कुणाला करायचं आणि काय नेमकं करायचं. भाजपचे भाजपच्या नेत्यांचं भाजपचं नेता कोण? तुम्ही त्यांचं नाव घेत नाही ते तुमचं नाव घेत नाही सगळं असं सगळं भाजपचा नेता एकच आहे. मी भाजपमध्ये काम केले 5 वर्ष. ऐकून घ्यायची मानसिकता नसते नेत्याची. त्यांना आजाराला सांगितलं की बऱ्याच गोष्टी कार्यकर्त्याकडून सुद्धा आपल्याला माहिती मिळते पण तसं होत नाही. एक कल्ली कार्यक्रम आहे आणि हुकुमशाहीसारखं वागणं आहे आणि त्याच्यामुळं या पद्धतीचे होते. आणि मी 1 नंबर आहे माहितीतले सगळे पक्ष म्हणजे मीच चालवतो अशी भूमिका आहे. आता आपण बघितलं लोकसभेला तिकीट घेतलं की ते राष्ट्रवादीतून घेतलं इथून आता काल परवा भाजपच्या तालुकाध्यक्षाला कळमधून दिलं. त्याची पॉवर आहे त्या माणसाची. आता सध्या ते कुठे आहेत भाजपमध्ये आहेत का सेनेमध्ये आहेत? कोण आता निवडणूक लढलेले मी त्यांनाच माहिती तुम्ही त्यांना विचारा. तुमच्यासोबत काम करीत नाही कधी कोणाच्या नेतृत्वाने काम करते काहीच महत्व नाही हो. आजकाल इथं काय झालंय की कुठल्याही पक्षात राहा कुणातरी नेतृत्वाखाली काम केलं पाहिजे ही भूमिका पदाधिकारी झाली म्हणजे मग त्याचं चालतंय. मग इथं किती गट आहेत शिवसेनेचे सध्या आता गटपीट काय नाही हो. वेगळं मग वेगळ्याच्या नेतृत्वात म्हणतो ते विचार वेगवेगळे असतील गटवाच असतील त्याला. त्यांना एक विषय महत्वाचा धाराशिव शहरातल्या रस्त्याला निधी आलाय किती दिवस झाले त्या रस्त्यासाठी रस्ते नीट व्हावे म्हणून आंदोलन करायसाठी शिवसेना कधी ह्या सगळ्या राजकारणामध्ये- आणि आता हे सगळं श्रेयवादाचं हे सगळं कामाचं जे विषय आहे नाही, नाही. त्या संदर्भात आंदोलन असं करते कोण म्हणलं लोका- आंदोलन? लोकांमध्ये कोण काय आंदोलन काय केलं? शिवसेनेची चालली कोणती शिवसेना? की विकासासाठी अरे रस्ते- कोणत्या गावातल्या शिवसेना रस्ते- आंदोलन हा? कोणत्या शिवसेना आंदोलन? सेना 2 आहेत गावातल्या रस्त्यासाठी शिंदे सेना आंदोलन का करत नाही असं लोकांचं म्हणणं आहे. शिवसेना आता या आंदोलन तर काय नाही 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 पण हे तुम्ही हे आता मला DPDC तुम्ही च्या सांगा. निधीसाठी करताय विकासासाठी राजकारण किंवा विकासासाठी दोन आंदोलन मिनिटं. पुढे आजपर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये किती निधी आला गेल्या वर्षी मला सांगा. घटना तुम्हाला मी 4 सांगतो 140 कोटीचा निधी पडूनच आहे. कशासाठी पडून आहे पैसे आलेले असं नाही ना. त्याच्यात श्रेयवाद महत्वाचा आहे आणि मी जी म्हणत तीच व्हायला पाहिजे ही असे विकास कामाला अशा गोष्टी ह्या विषयात तुम्ही समजा एखाद्या लोकप्रतिनिधीनं लक्षात घ्या तुम्ही एखाद्या लोकप्रतिनिधीने 100 कोटी आणले समजा त्याच्या विरोधातल्या लोकप्रतिनिधीनं 200 कोटी आणावे परंतु जी आलेल्या कामाला किंवा आलेल्या विकास कामाच्या पैशाला जर अडथळा आणला किंवा अडवणूक केली तर जिल्ह्याचं नुकसान होणारच आहे ना. आता ह्या गोष्टी बंद झाल्या पाहिजेत आणि खरं तर आमचं आंदोलन त्याच्यासाठी आहे की विकास कामाच्या संदर्भात जो काही अडचणी आल्या त्यांना आमचा इशारा आहे की येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीने जर कोणी विकास काम आणण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या विरोधात वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही जन आंदोलन उभा नाही म्हणजे त्या रस्त्याचा पण विषय मग ह्याच्यात इथं पक्षासंबंध येणार असणार हा? रस्त्याचा पण विषय ह्याच्यात असणार आहे का फक्त ह्या त्याच्यामध्ये रस्त्याचे डीपीडीसी मध्ये विषय नाही 140 कोटी डीपीडीसीच्या विषयासोबत तो विषय असणार आहे असणार आहे का? ना, असणार आहे की आंदोलनात शहरामधले का फक्त डीपीडीसीच्या निधीसाठी शिवसेना आक्रमक होणार आहे नाही असं म्हणाले. नाही शहरामधले जे रस्ते आहेत शहराच्या रस्त्यासाठी निधी आलाय. मग का मग होत त्याची नाही कामं- शिवसेना कधी विचारणार हे काय आज विचारायला ना मीच विचारायलो ना. ही भूमिका खरं तर ही जी प्रश्न आहेत ना विरोधी पक्ष म्हणून जी काम करते ते न्यूट्रल पाहिजेत. तुमच्या माहिती सांगता ही सगळे एकत्र आहेत. ज्या दिवशी यांच्या निवडणुका येतात लोकप्रतिनिधी म्हणून त्यावेळी सगळे एकमेकाला ऍडजस्ट होते. फक्त खालच्या कार्यकर्त्याला हे विषय कळू देत नाहीत. सगळे एकत्र आहेत. ओबाटा एकत्र आहे भाजप एकत्र आहे सगळे एकत्र आहेत. आपण ही तुम्ही जी भूमिका घेतली या गोष्टीसाठी जनतेनं आता एकमेकावर उतरणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. मग तुमची नगरपालिका राहू द्या पक्षवीर हे तुम्ही उतरायला पाहिजे. चांगले लोक फक्त म्हणतात काय ती रस्ते होणार आता तुम्ही कधी उतरणार आहोत त्याच्यामध्ये तुम्ही स्वतः भूमिका आता घेतली. उन्हाळ्यात झाले रस्ते तरच चांगले होतील पुन्हा पावसाळ्याच्या तोंडावर रस्ते चालू झाले काय आता 140 कोटी निधी तुम्ही पडलाय माहिती आहे का पुन्हा काय शहरात? होणार हो. कोणामुळे रखडलाय ते 140 कोटी निधी कशामुळे रखडलाय श्रेयवादामुळे कळलाय. कोणाचा म्हणजे नेमका त्या जबाबदार तर दोघं आहेत ना श्रेयवाद. तुळजापूरचे लोकप्रतिनिधी आहेत इथले लोकप्रतिनिधी आहेत लोकसभेचे खासदार आहेत सगळेच आहेत ना त्याच्यात. अण्णा एक असा विषय आहे
सावंत साहेब नाराज आहेत आणि ते भाजप म्हणजे फडणवीस साहेबांना भेटायला गेले होते. काय प्रकार आहे नेमकं? या विषयाचं नॉलेज आमच्यासारख्या एखाद्या जिल्ह्याच्या कार्यकर्त्याला सावंत साहेबांना विचारत नाही. खरंच नाराज आहेत का? गेले तसे त्यालाच गेले. आहे तुमचा बरोबर, परंतु त्या बाबतीत आम्हाला माहिती असणं हे नाही. शक्य नाही. आणि नगरपालिकेकडे पण next म्हणजे गेलेलं आहे. छत्रपती संभाजी महाराज असतो, ते आमच्या आंदोलनामध्ये नगरपालिकेच्या रस्त्याचा विषय आहे. डीपीडीसी शहरातले रस्ते आणि तिसरा विषय एक महत्वाचा आमच्याकडे की शहरामध्ये अख्ख्या गावामध्ये सार्वजनिक मुताऱ्या कुठंच नाही. त्या मुताऱ्या सुद्धा झाल्या पाहिजे. विषय आहेत ना आमचे. आंदोलन आम्ही एका विषयासाठी करतो. विचारायला मी त्याला या डीपीडीसीच्या माध्यमातून फक्त हा विषय आला. आता आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक का आमदारांना दिसत काय पालकमंत्री काय झालंय म्हणजे मी पालकमंत्री झाल्यापासून म्हणलं ना, सुरुवातीला पालकमंत्री झाले त्या दिवसापासून खतखत होती. कारण त्यालाही मंत्रिपद मिळणार होतं. त्याला वाटतं मीच मंत्री होणार, पालकमंत्री. त्यांच्या डोक्यात असं सारखं वाटत असेल की मीच मंत्री झालो आणि मीच आता पालकमंत्री आहे आणि माझं ऐकलं पाहिजे किंवा माझ्या याच्याखाली चाललं पाहिजे, असं असू शकते. नाही, पण महायुतीमध्ये त्याचं समजा असं नाही असलं म्हणजे तसं डोक्यात ठेवून वागू शकतात ना मला. महायुतीमध्ये या राजकारणामुळे जिल्ह्याच्या विकासाचं नुकसान होतं असं वाटत नाही का पुन्हा? नाही नाही, विकासाचा आणि राजकारणाचा काही संबंध नाही. इथे काय विषय आहे सांगतो तुम्ही. तुम्ही प्रश्न विचारलाय, मला वेगळं विचारायचं तुम्ही विचारलंय वेगळं. विकासाचा आणि माहितीतल्या आपसातल्या चर्चेचा ह्या खरं तर तुम्हाला सांगू का की चर्चा नाही, मतभेद आहेत तुमचे सगळ्यांचे. महायुतीमधले मतभेद वैचारिक मतभेद आहेत. हो नाही, हो ना, मग वैचारिक मतभेदामुळे जिल्ह्याच्या विकासावर परिणाम होऊ लागलाय ना. 1% सगळे कामं ठप्प आहेत सध्या. शहरात एवढं तुम्ही खालच्या लेवलला जाऊ नका, वरच्या लेवलला पावसाळ्याच्या तोंडावर तुम्ही रस्त्याचे काम करू शकता का? वैयक्तिक ऐका वैयक्तिक यांच्या दुश्मनी आहेत. घरगुती त्या दुश्मनीमुळे खरं विकास काम फुटायला. त्यांना म्हणतं मी केलं, त्यांना म्हणतं मी केलं, श्रेयवाद तो चाललाय. लक्षात घ्या. पावसाळ्यात तोंडाला कामं केली की आपलं गडबडीत कामं करून निघत येते. पाऊस बी जाते ते. हा, तर वाहून जात लगेच. पावसाने गेले नाही, पण तसं होणार नाही. महिना 2 महिन्यामध्ये रस्त्याची कामं होते, पण त्याला कुठंतरी वाचा फुटली पाहिजे. म्हणून आम्ही हे आंदोलन आणि मोठं आंदोलन होणार. मी तेच मी म्हणत तुम्हाला जोडणार आहेत काही. जिल्ह्यातले सहभागी विषय होणार. आहे तो आमच्याकडे. अण्णा जिल्ह्यात सार्वजनिक मुतारी नाही, आपलं डीपीडीचा विषय चालू आहे. तुम्हाला गडबड आहे ना, उठून जायचं. जिल्ह्यातले शिवसैनिक दुसरा विषय आहे काय? अण्णा जिल्ह्यातले सगळे शिवसैनिक सामील होणार का? मुतारी नाही. काय ते सुधारणा करणार? अण्णा- नगरपालिकेकडे मुतारी नाही. अशा गोष्टी. जिल्ह्यातले सगळे सहभागी होणार का शिवसैनिक? या हो, आंदोलनात? जिल्ह्यातले सगळे ओम परांडा वाशे अहो, नगरपालिकेला सगळे कर होणार. केला का? कारण डीपीडीचा विषय जिल्ह्याच्या विकासाचा विषय आहे. तुळजापूर सगळे नाही, बदल नाही, दुसरं एक केलंय. अण्णा अंदाजे 2-3 हजार लोक असतात. अण्णा, मोठं आहे. तुमचं म्हणतो रस्त्याचा विषय आहे, त्यात काय केलेलं आहे, प्रगती बाजारपर्यंत एक रस्ता आणला होता त्यांनी आता. आणि तो महात्मापुरी चौकापासून बाबासाहेब चौकापर्यंत येणार होता. ह्यामधला टप्पा थांबवला. हे विशेष म्हणजे त्या तिथून बाबासाहेबांच्या चौकापर्यंत हा एकच टेंडर मध्ये रस्ता मंजूर आहे. आता गावधंदा करून ते मधल्याचे वेगळं टेंडर अजून एक पास करून घेतले. मग पहिलं टेंडर कुठे गेलं, काय झालं नेमकं, काय चाललंय, कोणी लक्ष द्यायला? आजच हे विषय आहे, हो. काय मासे कितीतरी विषय घडले. कागदावर पैसे लय घटना घडल्यात. कागदावरच पैसे उचलले, त्या- कागदावरच काम झाले. विसर्जन विहिरीचा जो विषय आहे ना, तो तिथला मधला जो पट्टा आहे त्याला 3 वर्षापूर्वी घुसर घेतलेली आहे त्या पट्ट्याला. अजून काम सुरू आहे. झालं दुसरं टाकलं पुन्हा. त्याच्यावर आता दुसरं टाकलं असेल काम कोणतरी आता. टेंडर दुसरं पडायला. संपले की 4 विषय होते आमचे. आणि काय या पाणी काय करायचं? नाही जायचं